देविका कसा आहेस बाय? अरे देविका कशा रडतायस? देविका सांगशील की नाही काय झालं आता? हा अगो काही एक जाऊक नाही. पहिल्यांदाच माहेरा गेला ना म्हणून त्याचे डोळे भरा निले असत. देविका गपरव गपरव. येतो मी. हो असा काय पाहुण्यानो, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच तर गेल्यात हा आणि लगेच काही निघाल्या. घरी काम आहे मला. थांबावं थोडं वेळ, येवा बघ्या बसायचं, चाय पाणी घ्यावा आणि मग जावा. आम्हाला मा इतकी काय घाय नाही सांग जाऊची. ऐसर तर जाऊचा असा. येवा बघ्या येवा ऐ येवा बसा बसा. गो पाणी घेऊन ये जा बघ्या. येते हा. द्या. काय बरा असा मा? हो बरा वाटला. किती दिवसांनी देविका घरात दिली. आम्ही दोघाच असतो ना त्यामुळे कंटाळा येलो. पण आता 4 दिवस देविका घरात जाऊतला. काय गो देविका? आता अभिराम रावांका जर करमत असत की ना तर समजला मा. बाकी चेडवान माहेराक जास्ती दिवस रावाचा नाही. काय हो अभिराम राव बरोबर मा? घेवा पाणी घ्या. हळू 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 हळू. घरात कोणी आठवण काढलेली दिसता. गो चहा नाश्त्यांचा बघ काहीतरी त्यांच्या. हा बघते. हा आणि हे बघ हा ही देविकाची बॅग घरात नेऊन हा. हा. काय? अरे भूताखेताच्या खुनाच्या गोष्टी लिहिणारा लेखक माधव नाईक हा असा घाबरतो. हे जर लोकांना कळलं तर काय होईल? हे बघ, मी घाबरलो आणि मला घाबरवलं जातं यात फरक आहे ना. तू एकटी बसलेली असताना असं कोणीतरी तुला टॅप केलं तर काय करशील? मी ऍटलीस्ट बघेन आणि मग रिॲक्ट करेन. थोड ग, मला नाही ते जमत. मी लिहिताना पात्राच्या आत घुसून पात्राला बोलतं करतो. हा मग कुठवर आलंय लिखाणाचं काम? होईल. आता ह्यो माधव असो अचानक कित्या गेलो? म्हणालो ना चालू गेलो म्हणून. माका तसं काय वाटणार नाही. फोन निलो आणि गेलो. आहे काय असला तरी ती दोघं सांगणार का आपल्यात? त्यांचा काहीतरी असात म्हणान गेले असतील. नाहीतर त्यांना माका सांगितल्या नसता. असं तुका वाटतं ना मग ते विषय सुट. तसा नाही रे, काळजी वाटताना म्हणून म्हटलं. सगळ्यांची काळजी करत बस मग आजारी पड. माका काय नाही व्हाय. पण तू असं वैतागलेलो कित्या? काय नाही घे. बाई चाय घे. सरिता चाय घेऊन ये. नको घे. अरे घे वायच, बरा वाटत तो का. आणि या बघ, डोक्यात दुखत असला ना तर मी तेल लावतोय. काय नको. घेवा. या काय नीट देऊ होत नाही त्यात नको देऊ. नीटच देते. ही अशी रागात काय झाला तुका? माका काय झालेला नाही. हा तुमच्या बहिणीक विचारा काय झालं का. काय केलं तिने? दत्ता आई तू थांब. सांग ना काय केल्यान? त्यांना कितींदा सांगितलेला हा आज स्वयंपाक घरात यायचा नाही. आत यायचा नाही म्हणजे? हा किती आहे त्या का बोलून दाखवशील? त्याचं पण घर आहे. मी काय नाही म्हणते. घर हा ना, पण मग घरातली कामं करू काय होता हा? अगो पण नीट सांगता येत नाही काय?
अरे पण तुम्ही दोघं जण किती भांडतात? यांका बहिणीचो पुळको इलो हा ना. होय इलो हा पुळको. तुका काय झाला हा? तुका काय कमी पडता हा काय? माका मिळताच काय हा की कमी पडत? आणि मी विचारते तुमका तरी काय मिळता हा? आजपर्यंत काय कमी बोलले होते हो? घरात कोणी पण काय केला की तुमच्यावरच म्हणून माका राग येता. घराचे वाटे झाले तुमच्यामुळेच. त्याच्यात त्यांका काय मिळाला नाही तुमच्यामुळेच. माझो लेक तो तसं वागता कारण आपण त्याच्यावर चांगले संस्कार केलं नाही म्हणा. आयांनी माका दागिनो दिल्यानी तर कोणाच्या पोटात दुखला? त्यांच्याच ना. किती शिव्या दिल्यानी पण तुमका त्यांचंच पुळको इलो. सरिता तोंड बंद कर. दत्ता काय बोलता सरिता? दत्ता काय झाला? काय लपवतस? लपवत नाही काय अरे काय झाला? आहे सरिता छायाच्या लग्नाचं बोलता. काय? जतीनबाई मला थोडा वेळ हवाय अजून. अरे अजून वेळ म्हणजे 15 दिवसाची मुदत द्या. मी बघते काय करायचं. 15 दिवस? अरे निलिमा मॅडम आधीच तुम्हाला किती वेळ दिलेला आहे. आता अजून तुम्हाला वेळ दिला ना तर माझं नुकसान होईल. आतापर्यंत काम चालू व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? अहो पण या सगळ्या व्यवहारासाठी वेळ लागणारच ना. निलिमा आता कशाला हवाय वेळ? काय होणार आहे वेळ घेऊन? अगं इतके दिवस घोंगडा भिजत घातलंस ना. काय झालं बघितलंस ना. मला साधी आयडिया पण दिली. माझा ह्याच प्रोडक्टचा रिसर्च चालू होता. हा आणि त्या प्रॉडक्टच्या पेटंट आता आमच्याकडे आहे आणि त्यासाठी तुम्हाला शेअर पण मिळणार आहे निलिमा मॅडम. निलिमा प्रकरण खूप पुढे गेलंय. हाच कळत नाही आता पुढे काय होईल ते. शेठ तुम्हाला कल्पना आहे ना घरात कोण आहे ते? हो विश्वासराव त्या जमिनीच्या प्रकरणामुळे आम्हाला कशात तरी अडकवेल. हो मी ते निलिमा मॅडमशी बोललोय सगळं. ते काय तालाबमधला एक छोटासा मछली आहे हो. हा त्याच्या बघता येईल काय आहे ते. अहो पण त्यांनी नेनेच्या खुनाचा ह्या सगळ्याशी संबंध लावला तर? अरे असा कसा संबंध लावेल? अरे काय संबंध काय आहे नेनेच्या खुनाच्या आणि ह्या प्लॅनच्या? निलिमा मॅडम आता लवकर बोला काय आहे ते. मला वेळ हवाय ऍटलीस्ट 15 दिवस. त्यानंतर? नंतरचं मला माहित नाही पण जतीनबाई प्लीज मला वेळ द्या. ठीक आहे जोईलो. जय श्री कृष्ण. तुम्ही या लग्नाला होकार दिलात तो माझ्या सांगण्यावरून का तुम्हाला मनापासून असं वाटलं म्हणून? बोला दत्ता भाऊ बोला. जे काही असेल ते तुम्हाला स्पष्ट बोलावं लागेल. इथे थोडे वाद होतील पण तेही काही काळापुरतेच. पण त्यातून काहीतरी ठोस निर्णय तरी आपल्या हाती लागेल. हा विश्वासराव घरातल्या सगळ्यांना कन्व्हिन्स करेलही पण माधव त्याआधी आपण या अजयची माहिती काढायला हवी.